यानंतर एक महत्त्वाची बातमी बघूया। नवीन वर्षानिमित्तानं कोल्हापूरमध्ये पारंपरिक पद्धतीनं शोभायात्रा काढण्यात आली। ही शोभायात्रा कोल्हापुरातील मिरजकर तिकटी इथून सुरू होणार असून ती महाद्वार रोडद्वारे ही पुढे जाणार आहे। या शोभायात्रेमध्ये अनेक टीव्ही कलाकार सुद्धा सहभागी झालेले आहेत आणि याच कलाकारांसोबत बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी। कोल्हापुरामध्ये नवीन वर्षाची सुरुवात म्हणून आता शोभायात्रेला सुरुवात होतीये आणि याच मिरजकर तिकटीमध्ये आता कोल्हापूरकर जमायला सुरुवात झालेली आहे आणि त्यांच्या सोबतच आता काही कलाकार जे दररोज टीव्हीवर आपण पाहतो वेगवेगळ्या सिरियल्समधून, तर ते सर्व कलाकार या शोभायात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत। कोल्हापुरात आल्यानंतरची पहिली भावना लय भारी। कोल्हापुरात येणं झालं, मी लहानपणी आले होते कधीतरी, माझे काही नातेवाईक आहेत आणि आता रिसेंटली आम्ही सोनी चॅनलच्याच एका प्रमोशनल ॲक्टिव्हिटीसाठी कागल महोत्सवासाठी आम्ही आलो होतो। पूजा झालेली आहे, तर आता लवकरच त्या ढोलताशांची सुरुवात होईल, त्या गर्जनेची सुरुवात होईल, तर त्याच्या उत्सुकताच आहे मला आत्ता। आणि मला चान्स मिळाला तर आणि किंवा त्यांनी चान्स दिला मला वाजवायला सगळ्यांना एक तर गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सगळ्यांनी हसत राहा, हसवत राहा, नियम पाळा, नियम तोडू नका, म्हणजे सगळ्यांचंच आयुष्य आपल्या आजूबाजूच्यांचं सुखकर होईल आणि समृद्धीचं होईल। धन्यवाद। काल आल्या आल्या आम्ही मस्तपैकी तांबडा पांढरा मस्त करून घेतला। आधीच म्हटलं की परत वेळ नको, वेळ असं मिळाला नाही तर, म्हणून मस्तपैकी खूप एक्साइटेड आहोत आम्ही सगळे एकदम। आता ते वाजल्यावरती जे काय एनर्जाइज होणार आहोत आम्ही सगळे, थोड्या वेळात तुम्हाला कळेलच। तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। कोल्हापुरात आलोय, माझं असं म्हणायला हरकत नाही, मी कोल्हापूरचाच आहे, माझं दुसरं घर कोल्हापुरात आहे, कारण 3-4 वर्ष मी कोल्हापुरातच होतो शूटिंग दरम्यान, त्यामुळे खूप भारी वाटतंय। परत सगळे मित्र दिसत आहेत आणि खूप छान वाटते। सो मी खूप एक्सायटेड आहे। सो तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि नव्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। कॅमेरामन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर।